नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. प्रियाने जेवढी काही नाटकं केलेली आहेत ती सगळी नाटकं आता तिथे अर्जुनच्या समोर उघड होणार आहेत. कोर्टामध्ये असा धमाका होणार आहे की सगळेजण पाहतच राहणार आहेत. कारण अर्जुनने असे पुरावे आणलेले आहेत की कोर्टामध्ये जेव्हा ते पुरावे दाखवले जाणार आहेत तेव्हा प्रियाची आणि साक्षीची पूर्ण वाट लागणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अर्जुन आता कोर्टामध्ये उभा असतो आणि मग अर्जुन सांगत असतो की आत्तापर्यंत आपण फक्त हे ऐकलेलं होतं की प्रिया आणि त्याचबरोबर साक्षी या दोघी जणीही एकमेकींना ओळखत नव्हत्या. पण मी आज कोर्टासमोर असा पुरावा देणार आहे की ज्यावरून हे स्पष्ट होणार आहे की त्या दोघी जणी एकमेकांना आधीपासून ओळखत होत्या. हे सगळं जेव्हा अर्जुन कोर्टाच्या समोर देणार आहे तेव्हा मात्र दामिनी त्याचबरोबर साक्षी प्रिया पाहतच राहणार आहेत. कारण अर्जुनने डायरेक्टली कॅफेचं CCTV फुटेज आणलेलं आहे आणि ते CCTV फुटेज कोर्टाच्या समोर दिलेलं आहे. जेव्हा ते CCTV फुटेज कोर्टाच्या समोर दिलं जातं तेव्हा ते फुटेज पाहून साक्षी त्याचबरोबर प्रिया आणि त्याचबरोबर दामिनी यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या फुटेजमध्ये स्पष्ट क्लिअर होत असतं की प्रिया आणि साक्षी या दोघीजणी एकमेकींना मिठी मारत आहेत. त्यासोबतच त्यांच्या दोघींचं एकमेकींसोबत असलेलं वागणं हे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे. त्या दोघी मिठी मारत आहेत, त्याचबरोबर त्या एकमेकींना काही पैसे देत आहेत. म्हणजे साक्षी जी आहे ती प्रियाला काही पैसे देत आहेत. ही गोष्टही यामध्ये क्लिअर होत आहे. आता अर्जुन कोर्टाला सांगतो की त्याचबरोबर आणखी काही गोष्टी माझ्यासमोर आहेत, त्या क्लिअर झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे की प्रिया आणि साक्षी यांचं नातं तर यातून स्पष्ट झालेलं आहे, पण ही भेट जी होती ती खुनाच्या आधीची होती हे या CCTV फुटेजच्या तारखेवरून आपल्या लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर ही भेट कशासाठी झाली होती, याच्यामध्ये कोणतं डील झालेलं होतं, हे सगळं मी कोर्टाच्या समोर देणार आहे. आणि अर्जुनने काही जे पेपर्स आहेत ते कोर्टाच्या समोर दिलेले आहेत. नक्की त्यांच्यामध्ये कोणतं डील झालेलं होतं आणि त्याचबरोबर हे सगळं कोर्टाच्या समोर अर्जुनने सादर केलेलं आहे. तेव्हा मात्र दामिनी प्रिया सर्व पाहत राहतात. कारण दामिनीला माहिती होतं की साक्षी आणि प्रिया आधी भेटत होत्या, पण त्या कॅफेमधलं CCTV फुटेज हे सगळं अर्जुन मिळवू शकतो याचा अंदाज दामिनीला नव्हता. ते यातून स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर हे सगळं अर्जुन कशा पद्धतीनं गोळा करणार आहे आणि प्रियाची आणखी वाट कशी लागणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता कल्पनाही निघून चाललेली असते तेव्हा सायली म्हणत असते की आई आशीर्वाद देणार नाहीये का? मान्य मला तुमच्या मनात आमच्याबद्दल राग आहे, पर्सनली माझ्याबद्दल राग आहे, परंतु मला असं वाटतं की त्या रागातही तुमची ममता माया मला दिसून येते. आई काय असते हे तुम्हाला भेटल्यानंतर मला कळलं. कारण आईची माया कशी असू शकते हे तुम्हाला भेटल्यानंतर मला कळलं. त्याच्या आधी मला कधीच माहिती नव्हतं की आईचं प्रेम कसं असतं. हे सगळं सायली बोलत असते. सायली म्हणत असते माहिती आहे मला की तुम्ही मायेने प्रेमाने डोक्यावरून हात नाही फिरवणार, पण आशीर्वाद देणार नाही का? आणि मग कल्पना थांबते. सायली आणि अर्जुन दोघंही पुढे जातात आणि त्याचबरोबर कल्पनाला नमस्कार करतात. आणि खरंच कल्पना सायली आणि अर्जुन या दोघांच्या डोक्यावरती हात ठेवून त्या दोघांनाही आशीर्वाद देते. त्याचबरोबर इकडे कल्पनाने जेव्हा आशीर्वाद दिलेला असतो तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सगळेजण तिथे असतात. अश्विन त्याचबरोबर पूर्णाजी. कल्पना आशीर्वाद देते आणि जाताना सांगते की हे सगळं जे काय आहे ते पूर्णाजी आपल्याला माहितीच आहे आणि तुम्हीही आराम करा, मीही खोलीत जाऊन आराम करते कारण वेळ खूप झालेला आहे, जास्त वेळ जागायला नको, तुम्हालाही त्रास होईल असं ती कल्पना पूर्णाजीला सांगते आणि ती तिथून निघून जाते. सायली आणि अर्जुन उठतात आणि मग सायली म्हणते बघा त्यांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद तरी दिला, खरंच ही चांगली गोष्ट आहे ना. आणि मग इकडे प्रतापलाही बरं वाटलेलं असतं. प्रतापही म्हणतो की मी आलोच. कारण प्रतापला माहिती आहे की कल्पना चुकते, कल्पनाने असा विचार नाही केला पाहिजे, म्हणून तर प्रताप कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचवेळी जेव्हा कल्पनाच्या लक्षात गोष्टी येतात तेव्हा त्या आगीत तेल ओतायचं काम करायला ही प्रिया पुढे असतेच. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली दोघंही खुश असतात. त्यांना दोघांनाही बरं वाटत असतं कारण आज कधी नव्हे ते कल्पनाने त्या दोघांना आशीर्वाद दिलेला असतो. एवढी छान अशी गोष्ट घडलेली असते. त्याचबरोबर प्रतापही आता रूममध्ये जायला निघतो आणि त्याचबरोबर अश्विनही म्हणतो की पूर्णाजी चल मीही तुला सोडतो. मग पूर्णाजीही रूमकडे चाललेली असते. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघंच असतात. सायलीला अर्जुन म्हणत असतो की कसं आहे, कोणतीही गोष्ट घडली तरी त्याच्यातून पॉझिटिव्ह कसं काढायचं
हे तुमच्याकडूनच शिकायला मिळतं. अर्जुन हे सगळं सायलीला बोलत असतो. सायलीला सांगत असतो की नक्की काय होत आहे, कशा पद्धतीनं गोष्टी होत आहेत हे तो सायलीला सांगत असतो. सायलीशी बोलत असतो, सायलीला पटवून देत असतो की तुम्ही कशाही असलात तरीही कुठल्याही गोष्टीतून चांगुलपणा कसा बघायचा हे तुमच्यामुळेच कळत असतं, हे अर्जुनचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे आता अर्जुन सायलीला सांगतो की लवकर वरती या. तेव्हा सायली म्हणते हो, हे सगळं आवरते आणि मग येते. अर्जुन म्हणत असतो की विमलताई आहे ना, ती आवरेल ना. पण सायली म्हणत असते नाही, मी आवरते ते आणि मग येते, असं सायली अर्जुनला सांगते. आणि त्याचबरोबर इकडे आता किचनमध्ये आवरायला येते. आता विमलताई जी आहे ती तिथंच असते. विमलताई म्हणत असते की सायलीताई तुम्ही जा, मी आवरते. परंतु सायली म्हणत असते की नाही विमलताई, मी आहे, मी आवरू लागते तुम्हाला. आणि मग दोघीही मिळून आवरत असतात. आणि मग विमल म्हणत असते की सायलीताई तुम्ही आज ना जास्तच खुश आहात. तेव्हा सायली पण खुश असते. सायली ही विमलकडे पाहत असते. तेव्हा विमलला तसं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते की हो, आज आईने आशीर्वाद दिलाय ना, ही आनंदाची गोष्ट सायलीसाठी असते. आणि त्या गोष्टीचा आनंद सायलीला खरंच मनापासून झालेला असतो. त्याचबरोबर तेवढ्यात विमलताईला फोन येतो. आणि मग फोनवरती विमलताई म्हणते की हो हो, मी पाठवते, तुला काय पाठवायचं आहे ते करते मी मेसेज. मग सायली म्हणते काय झालं. तेव्हा विमलताई सांगू लागते की माझ्या मोठ्या बहिणीचा फोन आहे, तिला ना लिहिता वाचता येत नाही ना, मग तिला तो मेसेज करायचा आहे, मग मी तिला पाठवून देत असते. मग मी इकडून पाठवून दिलं की ती त्या पद्धतीने ते मेसेजचं बघते. तेव्हा सायली म्हणते काय म्हणालात तुम्ही. तेव्हा विमल सांगू लागते की हो, माझ्या मोठ्या बहिणीचा होता. सायली म्हणते विमलताई हे आवरा, आम्ही आलेच. आणि असं म्हणत सायलीच्या पटकन लक्षात काहीतरी आलेलं असतं. आणि सायली मात्र धावतच तिथून निघालेली असते, कारण सायलीला एक गोष्ट जाऊन अर्जुनला सांगायची असते. आणि मग सायली रूममध्ये जायला निघते. इकडे विमलच्या काही लक्षात येत नाही. विमल आपला मेसेज करायला घेत असते. तिच्या मोठ्या ताईला मेसेज करायचा असतो आणि तिने काय काम सांगितलेलं आहे ते करायचं असतं. त्यानंतर सायली धावतच वरती येते. अहो, तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही जास्तच मनावर घेतलं, मी तुम्हाला बोलवलं, लवकर या म्हणून सांगितलं, तुम्ही तर पळतच आलेला आहात. तेव्हा अर्जुन वेगळ्याच पद्धतीनं हसत असतो आणि तो रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. तेव्हा सायली म्हणत असते अहो ऐका ना, मला काहीतरी गोष्ट आठवलेली आहे आणि म्हणून मी धावत आलेली आहे, असं सायली सांगत असते. आणि मग पहिलं सायली दरवाजा बंद करते, कारण सायलीला माहिती आहे भिंतीलाही कान असतात आणि ते कान पटकन त्यांच्या दरवाजाच्या जवळ आलेले असतात, हे तिला चांगलंच माहिती आहे. आणि सायली अर्जुनला सांगायला सुरुवात करते. अहो तुम्हाला सांगायचं राहिलं, ते विलास काका होते ना, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. आणि मग त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं आणि मग त्यांना मेसेज कसं करता येईल. त्यांना जर पोलिसांना मेसेज करायचा असता तर विलास काकांनी तो मेसेज जो आहे तो दुसऱ्या कोणाकडून तर करून घ्यायचे. म्हणजे मला कसं माहिती, एकदा ना विलास काकांनी हा जो मेसेज आहे ते करण्याचं ठरवलं होतं, पण त्यांना तो मेसेज करता येत नव्हता आणि त्यामुळं विलास काकांनी तो मेसेज माझ्याकडून करून घेतलेला होता. हे सगळं जेव्हा अर्जुनला सायली सांगत असते तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो काय सांगताय तुम्ही हे सगळं. तेव्हा सायली सांगते हो, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे. आता अर्जुनला स्पष्टपणे सायलीनं ही गोष्ट सांगितलेली असते की विलासला मेसेज करता येत नव्हता. आता विलासला मेसेज करता येत नव्हता तर तो मेसेज मग कोणी केला, हा मोठा प्रश्न उभा राहतो. तेव्हा सायली म्हणते की पण मला एक कळत नाहीये, पण मी हे कोर्टात सांगितलं तर. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, ती दामिनी देशमुख आहे, तिला असं वाटणार आहे की हे सगळं मीच तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो अजून कोणाला माहिती होतं का तुमच्या व्यतिरिक्त. तेव्हा सायली सांगते की हो, कुसुमताईला माहिती होतं की विलास काकाला मेसेज करता यायचं नाही, कारण माझ्याकडून त्यांनी करून घेतलेला होता, त्याचबरोबर कुसुमताईकडून, आणि तेव्हाहीच नोट पाठवली असती. हा महत्त्वाचा मुद्दा आता सायली आणि अर्जुन यांच्या लक्षात आलेला असतो. आणि ऑब्व्हियसली हा जो पॉईंट आहे तो दामिनीच्या लक्षात आलेला नसणार आहे, ही गोष्ट सायली आणि अर्जुन या दोघांनाही कळलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली लवकर उठलेली असते आणि देवाची पूजा करत असते. देवीच्या समोर आरती करत असते. त्यावेळेस घरातील सर्वजण तिथे येतात आणि सर्वजण आता सायलीच्या बरोबर पूजेसाठी तिथे उभे राहिलेले असतात. म्हणजे फायनली सायलीला घरातील देवाच्या पूजेचाही मान मिळालेला असतो. ही गोष्ट चांगली झालेली असते, कारण सायलीला जे हवं होतं ते मिळालेलं होतं. सायलीची कितीही काम करायची तयारी आहे, परंतु तिच्या बाबतीत ज्या गोष्टी घडायच्या त्यामुळं मात्र सायली जी आहे तिला वाईट वाटायचं. पण फायनली आता घरातील पूजेचा वगैरे सगळा मान सायलीला मिळालेला असतो, त्यामुळं सायलीला छान वाटत असतं. त्याचबरोबर सायली पूजा करत आहे त्याचवेळी तिथं आता प्रियाही आणि अश्विनी आलेले आहेत. प्रियानी नाटकं सुरूच केलेली आहेत. माझं पोट दुखतंय, डोकं दुखतंय, हे तिचं सगळं सुरूच आहे, कारण तिला त्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तिला प्रत्येक वेळेस दाखवून द्यायचं आहे, तिला आणायचं आहे की ती काय करू शकते आणि त्यासाठीच तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात.
त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा सायली जी आहे ती आता पूजा करते, त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघंही नमस्कार करतात आणि मग सायली अर्जुन इकडे कल्पना आणि त्याचबरोबर प्रतापला सांगू लागतात. सायली प्रतापला सांगते की बाबा, मी आणि हे आता कोर्टात निघालेलो आहोत, आज तारीख आहे ना त्यासाठी. तेव्हा प्रियाही तिथे आलेली असते आणि मग प्रियाही देवाला नमस्कार करते. तेव्हा मात्र प्रिया देवाला नमस्कार करत असते तेव्हा अर्जुन म्हणत असतो, काही लोक आहेत ना, जेव्हा गरज लागते ना तेव्हाच देवाच्या समोर आलेले असतात. त्यामुळं त्यांनी कसं ती तुमच्याकडे कोणती म्हण आहे हो सायली, मला एक कळत नाही त्याला काय म्हणतात तो. तेव्हा सायली लगेच सांगायला सुरुवात करते, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं जर केलं तर काही देव पावत नसतो, असं अर्जुनचं म्हणणं असतं. म्हणजे अर्जुन ज्या काही गोष्टी बोलत असतो ते अगदी स्पष्टपणे आणि क्लिअरपणे बोलत असतो आणि त्याचबरोबर अर्जुन तिथं सांगत असतो. सायली मात्र अर्जुनकडे पाहत असते. प्रियाला मात्र कळलेलं असतं. प्रिया म्हणत असते, आज ह्यांच्या दोघांकडे वेगळाच कॉन्फिडन्स दिसत आहे, नक्की काय असणार आहे मॅटर, हा प्रश्न प्रियाला पडलेलाच असतो. प्रिया त्याच गोष्टींचा विचार करत असते. परंतु प्रियाला कुठं माहिती आहे की अर्जुन काय धमाका करणार आहे कोर्टामध्ये आणि कशी कुणाची वाट लावणार आहे ते. आणि म्हणून प्रिया चक्करेचं नाटक करू लागते. कारण प्रियाला असं वाटत असतं की ह्या अर्जुन सायलीला इथून आपण डिस्ट्रॅक्ट केलं तर आपला फायदा होणार आहे आणि म्हणूनच ती चक्कर येण्याचं नाटक करत असते. आणि मग लगेचच धावत येते ती म्हणजे कल्पना आणि अश्विन, कारण आता प्रियाला चक्कर आलेली आहे, म्हणजे किती मोठी गोष्ट घडलेली आहे. आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा तिची ही नाटकं चालू असतात आणि ती नाटकं अर्जुनला मात्र भारीच माहिती असतात. अर्जुन त्याच्याकडे इतका लाईटली घेतो की म्हणजे ठीक आहे ना, ही काय हे नाटकच आहे, हिला चक्कर येऊ शकत नाही असं अर्जुनचं म्हणणं असतं आणि अर्जुन त्याच पद्धतीने बोलत असतो. त्यासोबतच इकडे आता कल्पना आणि अश्विन प्रियाला बाजूला घेऊन जातात आणि तिला कल्पना लगेच पाणी देते. तेव्हा अश्विन म्हणतो, काय चाललंय तन्वी, काल रात्री तुझं पोट दुखत होतं, तुला मळमळल्यासारखं होत होतं, आज तुला चक्कर येते, नक्की काय आहे हे सगळं. तेव्हा प्रिया म्हणत असते की या केसमुळं हा सगळा मला स्ट्रेस आलेला आहे, या केसमुळं हा सगळा प्रॉब्लेम होत आहे आणि या केसमुळंच माझं असं डिस्टर्ब होत आहे. तेव्हा अर्जुन त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. अर्जुन म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, डिस्टर्ब व्हायची काहीच गरज नाही आहे. जर माणूस खोटं बोलत असेल तर डिस्टर्ब होतो ना. म्हणजे जर केस सारखी आहे त्या केसला केसप्रमाणे हँडल केलं पाहिजे. कारण ही जी केस आहे ती जेवढी मोठी आहे तेवढंच मलाही माहिती आहे की काय आहे ते. त्यामुळं मला असं वाटतंय की या केसकडे केस म्हणून न पाहता म्हणजे एक आपलं काय काम आहे की तिथं जायचं कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये जाऊन तिथे साक्ष द्यायची, एवढंच काम करायचं आहे. त्यामुळं कोणाला त्रास व्हायचा प्रश्नच येत नाही. हे सगळं अर्जुन बोलत असतो आणि अर्जुन त्याच्या गोष्टी क्लिअर करत असतो. कारण अर्जुनला माहिती आहे की हिला स्ट्रेस कशाचा येतो, कारण हिला भीती वाटते. पण अर्जुनचं म्हणणं आहे की भीती वाटायची गरजच नाही आहे ना, कारण हे सगळं काय आहे ते माहिती आहे. आणि मग कल्पना तिथं असते, कल्पना बोलत असते. कल्पना म्हणते की बाद झालं, काय चाललंय हे सगळं. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, जे गुन्हा करणारे आहेत ते फासावर जाणारच आहेत. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची. तेव्हा प्रिया म्हणत असते की कसं आहे, मला ना आता सारखी वाईट स्वप्न पडायला लागलेली आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, खोटं बोलणाऱ्या माणसाला फाशी होत नाहीये, हां, पण जेलमध्ये मात्र नक्की जावं लागतं. त्यामुळं तशा स्वप्नांची आता सवय करून घे. हे जेव्हा अर्जुन बोलत असतो आणि तेव्हा मात्र इकडे प्रियाची वाट लागलेली असते. प्रिया म्हणत असते, काय आता. मग अश्विनला खूप राग येतो, जो बायकोचा बैल झालेला आहे. तो लगेच उठतो, दादा माझ्या बायकोशी या आवाजात बोलायचं नाहीये, माझ्या बायकोला रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे, अशा भाषेत पुन्हा माझ्या बायकोशी बोलायचं नाही. एकतर तिची अवस्था काय आहे ना हे तुला नाही माहिती, तू प्रत्येक वेळेस तिला त्रास देत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, मला नाही कळत नाहीये की प्रिया जी आहे ना तिला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे. ते सिनियरची जी मैत्रीण आहे ना डॉक्टर श्रद्धा, आपण त्यांना बोलवून घेऊया. कारण हे वारंवार घडत असतं ना, तन्वीला सारखा त्रास होत असतो. नसेल तर काल जे सायकोलॉजिस्ट आले होते ना त्यांना बोलूया आपण, त्यांना हिची ट्रीटमेंट करायला सांगूया, असं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र कल्पना पाहत असते आणि मग प्रिया म्हणते, तुला काय वाटलं, म्हणजे त्या डॉक्टरांना बोलवायचं आणि मला तिथं मानसिक संतुलन बिघडलंय असं जाहीर करून त्याचा तुझ्या केसला फायदा होणारच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तसं काही नाही आहे, माझ्या केसला काही फायदा होईल किंवा न होईल याच्यापेक्षा तुला फायदा होईल ना त्याचा, कारण तुला त्रास होत असतो, त्यामुळं तुला फायदा होणं गरजेचं आहे, असं अर्जुन बोलत असतो. आणि अर्जुनचं हे जे बोलणं आहे ते ऐकून या सगळ्यांची वाटच लागलेली असते. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं
आणि मग प्रिया अर्जुनच्या अंगावर गेल्यासारखी बोलत असते. तेव्हा आता इकडे अश्विनला पण राग आलेला असतो. अश्विन त्याचबरोबर प्रिया यांना दोघांना अर्जुन म्हणतो की या कोर्टात या जोडीनं, असं तो सांगून जातो. कारण अर्जुन प्रिया म्हणत असतो की काही झालं तरीही आत्ता जी काही गोष्ट घडणार आहे ती अर्जुनला चांगलीच माहिती असते. अर्जुनने फुल तयारी केलेली असते की नक्की पुढं काय होणार आहे, कशा पद्धतीनं गोष्टी होणार आहेत, सगळी तयारी अर्जुनने केलेली असते. आणि इकडे लगेचच अश्विन त्याला म्हणत असतो की हे तुझे काय वकिली भाषा आहे ना ती कोर्टात वापरायची, घरी नाही. तेव्हा सायली म्हणते अहो शांत व्हा. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो कसं आहे माहिती आहे का, हे सगळं कशासाठी चाललंय सायली, क्रिकेटमध्ये ना अपोजिट टीम असते ना ती दुसऱ्या टीमला वाटेल ते बोलत असते. त्यांना असं वाटत असतं की आपण कसंही बोललो तरी समोरची टीम डिस्ट्रॅक्ट होईल, त्यासाठी हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर आत्ता जेही तेच चालू आहे. तेव्हा सायली म्हणते म्हणजेच जी टीम बोलत असते वाटेल ते बोलत असते त्या टीमला खात्री असते की त्यांची टीम ही कमकुवत आहे. तेव्हा सायलीला अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली, म्हणून ती टीम ते काम करत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे समोरची टीम डिस्ट्रॅक्ट व्हावी यासाठी हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की चला, आणि सायली मग जाताना सांगते की प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव, अर्जुन तर सुभेदार यांना केसमधून डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करणार असेल तर स्वतःच तोंडावर पडते, कारण ते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेत. आता सायली अर्जुन कोर्टात आलेले असतात. मधुभाऊ म्हणतात की या 2 वर्षामध्ये मला असं वाटलेलं होतं की आता ह्या जेलवारीची मला सवय झाली असेल किंवा कोर्टातल्या ह्या सगळ्या वातावरणाची सवय झालेली असेल, पण अजूनही जेव्हा आम्ही कोर्टात येतो ना तेव्हा मला ना भीतीच वाटते, असं मधुभाऊ बोलत असतात. तेव्हा मात्र अर्जुन सायली म्हणत असतात की काळजी करू नका, आता जास्त वेळा तुम्हाला कोर्टात यावं लागणार नाही आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितच होणार आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर इकडे प्रिया जी आहे ती तिथं उभी असते. अर्जुन आणि सायली यांचा कॉन्फिडन्स बघून आधीच प्रियाची वाट लागलेली असते आणि प्रिया मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मजा येणार आहे, कारण तिला माहिती आहे की दामिनी आहे म्हणजे आपलं सगळं चांगलंच होणार आहे. हे सगळं प्रियाचं बोलणं चाललेलं असतं. परंतु आता दामिनी तिथे येते आणि दामिनी कोर्टात आल्यानंतर अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सुभेदार कसं आहे माहिती आहे का, अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे कालचं डील जसं फेल झालेलं आहे तसं आजची तुमची सुनावणी पण फेल होऊ शकते, कारण तुम्हाला माहिती आहे. तेव्हा दामिनी तिच्या समोर सायली येते आणि म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जो हा कॉन्फिडन्स आहे ना तो खरंच जबरदस्त आहे, पण आत्तापर्यंत, तेव्हा दामिनी म्हणते या कोर्टात आणि कोर्टाच्या आवारात जेवढी लोक आहेत ना तेवढ्या केसेस मी जिंकलेली आहे, असं दामिनी ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र इकडे लगेचच बोलते ती म्हणजे सायली, कसं आहे तेव्हा तुम्ही जिंकत होता कारण तेव्हा तुमच्या समोर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नव्हते, आत्ता तुमच्या समोर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेत, त्यामुळं तेवढं सोपं नाही की आता तुम्हाला जिंकणं, हे सायली सांगत असते. आणि तेव्हा इकडे सायली जेव्हा ह्या सर्व गोष्टी बोलत आहे तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली तिथं असतात. तर अर्जुन पण सांगत असतो की जस्ट वेट अँड वॉच, कळेल तुम्हाला नक्की काय होणार आहे, असं अर्जुन सांगत आहे. आणि इकडे सायली त्याचबरोबर अर्जुन तिथे आहेत. एका बाजूला प्रियाला चौकशीसाठी बोलवलेलं आहे आणि आता त्या विटनेस बॉक्समध्ये आता तिथे प्रिया आलेली आहे आणि त्याचबरोबर प्रिया जी आहे ती तिथं उभी असते. अर्जुन म्हणतो की तन्वी सुभेदार यांनी प्रत्येक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की ते म्हणजे तिचं आणि साक्षी यांचं कोणतंही नातं नाही आहे, त्यांची ओळख नव्हती आणि या खुनाच्या केसनंतर म्हणजे खून झालेला आहे त्यानंतर त्या एकत्र भेटलेल्या आहेत असं सांगितलं जात असतं. पण याबद्दलचे काही पुरावे मी आत्ता कोर्टाच्या समोर सादर करणार आहेत, त्यामुळं कोर्टाच्या समोर येणारच आहे की नक्की काय झालेलं होतं. हे सगळं अर्जुन बोलत असतो आणि तो पुरावा कोर्टाच्या समोर सादर करतो, ज्यामध्ये प्रिया आणि साक्षी या दोघीही एकमेकींना आधीपासून ओळखत होत्या आणि त्यांच्यामध्ये एक डील चालू होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता त्यांच्यामध्ये कोणतं डील चालू होतं ते तुम्हाला आता मी पुढे सांगणार आहे. आता नक्की प्रिया आणि साक्षी यांच्यामध्ये कोणतं डील होतं हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अर्जुनने सगळे रिपोर्ट कोर्टाचे दिलेले आहेत, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट दिलेला आहे आणि त्याचबरोबर तो मेसेज जो केलेला होता ते रिपोर्टही कोर्टाच्या समोर सादर केलेले आहेत. हे सगळं जेव्हा अर्जुन करत आहे तेव्हा मात्र आता प्रिया आणि साक्षी या दोघींचीही तेवढीच वाट लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.